नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथं रोशन आहे, सुरेश आहे, रोशन आहे आणि मी आहे. तर आम्ही इथं या झाडाखाली चिंचा खात होतो आणि काय झालं ना, रोशन आणि ते जात होते. हे चाकू दाखव रे. हा इळा घेतला होता यांनी आणि हे चालले होते मोळ उळायला. सुरेश आणि रोशन. तर मी म्हणलं मला पण येऊ द्या, पण ब्लॉग बनवू याचा. त्याच्यामुळं आता मी यांच्यासोबत चाललेलो आहे. गाडी घेतलेली नवीन आणि चाललेलो आहे. आता गाडीवर घेऊन जातो त्यांना आणि त्याच्या आधी आम्ही चिंचा खातोय. या चिंचा तोडलेल्या आहे मी, विलाती चिंचा. चला, त्यामुळे मी तुम्हाला झूम करून दाखवतो. प्रॉपर नाही दिसत आहे व्हिडिओमध्ये, पण हा आहे. हा बघा, हा आहे. मी थोडा कॅमेरा क्लिअर केला. हा एक आग्यामुळे आणि दुसरा एक दिसलेला आहे. हा एक आहे दुसरा समोर, प्रॉपर नाही दिसत व्हिडिओमध्ये. आणि हा एक मूळ आहे. मी सर्कल करून दाखवेल व्हिडिओमध्ये जेव्हा एडिट करेल तेव्हा. पण हा एक मूळ आहे. तो झाडावर चढताय. चप्पल पहन के जा रहा है या निकाल ले. झाडावर चाललेले आणि भरपूर उंच आहे मूळ. मला तसं वाटतंय खाली आल्यानंतरच तुम्हाला दाखवता येईल. आणि मी नाही सांगितलेलं आहे बाय द वे यांना हे काढायला. हेच चालले होते, मी फक्त शूटिंगसाठी आलेलो आहे. किंबहुना मला काही भेटणार पण नाही त्याचं. क्या कुछ देने वाले रे मेरे को? कुछ देने वाला है मेरे को? देने वाले है क्या? अच्छी बात है, फिर वीडियो में तो बोल दिया भाई देने वाला है. ही इथं मूळ येते. हे मूळ काढायचं त्यांना. बहुत ऊपर है रे. बाबळीचं झाड आहे. हा फिर आप पोपट हो गया क्या? नहीं फिर अब ऐसा बैठ के जाना घोड़े जैसा. मैं तो तू बोल रहा था पहले से. फिर अब झाडावर चढता नाही येते सुरेशला. आता काय माहित कसे करता. देख निकलता होगा निकाल, नाही तर उतर जा. बाबळीच झाड एकदम भारी दिसतं व्हिडिओमध्ये. हिरवं नाही दिसत आहे कारण हे काळपटच झाड असतं पूर्णचे पूर्ण. नहीं नहीं रे मत जा, नहीं तो कैसे चढ़ेगा उधर से. हाँ छलांग बंदर है वो, छलांग मारने को. फिर उतर जाता. उतरण्याचं डिसाईड केलेलं आहे त्यांनी, कारण या फांदीवर चढता नाही येते त्याला. क्या बोलता झूठ? वो बोला था मोल लेने का जाने का. हाँ फिर अभी ले नहीं रे. हाँ मैं उधर बोला था. कहाँ? ऊपर ले उधर. चलो मैं तुमको घर छोड़ के देता. अब क्या हो गया रोशन फिर मोल का? पोपट हो गया. चलो भाई क्या करते फिर अब. ह्या फांदीवरून वर चढता नाही येते त्याला. सरळ येते डायरेक्ट. 10-1 फुटाची सरळ फांदी आहे, भरपूर मोठी आहे, पण त्याला चढता नाही येते. या आडेने ह्या चारीच्या बाजूला आहे बरं का. पाणी भरपूर आहे. मी तुम्हाला पुढं पण दाखवतो. भरपूर पाणी गेला. तळ्यात पाणीच नव्हतं लावलं आम्ही. मी तुम्हाला काल परवाच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं की या चारीला पाणी आलेलं आहे. आणि आता आहे ना फुल प्रेशरनी पाणी सोडलेलं आहे. वरतीपर्यंत भरलेली एकदम चारी तुम्ही बघू शकता. थंडावा वाढलेला आहे आणि उन्हामध्ये पाणी आल्यामुळे पक्ष्यांसाठी बरं झालेलं आहे, जनावरांसाठी बरं झालेलं आहे. तर मोळ काढायला गेलो होतो आम्ही, पण तुम्हाला दाखवलं मी त्याला. सुरेशला चढता नव्हते तो वरती आणि मी जास्त मोटिवेट नाही केलं त्याला, कारण भीती वाटती पडलं धडलं तर.
आणि आता आलो होतो या विलाती चिंचीजवळ. आमच्याकडे याला विलाती चिंच म्हणता. कच्ची असताना साधारणतः अशी दिसती ती. आता ही पिकलेली नाही, असे वेडे वेडे असता याला. आणि काही काही पिकल्यानंतर साधारणतः ती अशी दिसती, म्हणजे थोडीशी गोड आणि तुरट लागती बरं का खायला, अशी दिसती. मी ही तोडतो आता, कारण ही थोडीशी गुलाबी झालेली तुम्ही बघू शकता, अशी आहे. अजून पण आहे, आता ही पण बघा, हा असा फुटलेला आहे हा एक वेडा. तोडून घेतो रुचीला खायला. रुचीचं भरपूर दिवसाच माल चालू होतं तोडायचं. ही एक आहे बघा. भारी दिसती ना, कलर एकदम भारी असतो हा तिचा. बिया भरपूर पडलेल्या आहे खाली, पक्ष्यांनी भरपूर खाल्लेली. तुम्ही बघू शकता या बिया किती पडलेल्या आहे याच्यात. आणि वरती पण भरपूर आहे अजून. हे बघा इथं एक वेडा दिसतोय, हा बघा, हा एक वेडा आहे. भरपूर भारी कलर याचा. अजून बघतो मी काही दिसती का. ही तो पण भारी. ही एक आहे, ही भारी बघा. ही एक, ही तोडतो आता मी. ही एकदम भारी आहे आणि सगळ्यात जास्त पिकलेली आहे ही जास्त गोड लागेल खायला. बाकीच्या थोड्याच कमी पिकलेल्या आहे, म्हणजे थोड्याच पिकलेल्या आहे, पण ही एकदम भारी आहे. तर ही आहे विलाती चिंच, जी की एकदम भारी दिसते आणि एकदम भारी पिकलेली असेल, गोड पण असेल. आता खाऊन बघतो मी, सांगतो तुम्हाला कशी आहे. त्याच्यातून बाहेर काढली मी आणि साधारणतः अशी असती. ही आतमध्ये बी असती, एकदम आल्लद बाहेर निघती. थोडी लोटली ना तुम्ही, अशी बाहेर निघता आल्लद एकदम. आणि हा जो व्हाईट पोर्शन आहे तो खायचा असतो. एकदम गोड आहे बरं काही. आणि ही अशी बी असती साधारणतः त्याची. हे बघा, अशी बाहेर काढली बी आल्लद, थोडीशी लटकलेली असती. हे बघा, अशी दोरा असतो तिला, अशी तोडायची, बाहेर येते आल्लद. आणि बी पण एकदम अशी, तुम्ही जरी दाबलं जरी नसतं तरी बी बाहेर पडली बघा, उडाली. असं तुटल्यानंतर असं दिसतं. आणि पनीरवाणी साधारणतः टेक्स्चर राहतं हिचं, पनीर सारखी दिसती थोडी थोडी. आणि चवीला गोड असतं एकदम खायला. आणि उन्हाळ्यामध्ये कसे ना, थोडेसे तुरट पदार्थ किंवा आंबट पदार्थ निसर्ग तयार करतो खायला आपल्याला, जेणेकरून की आपल्याला पाणी प्यावंसे वाटेल. तर ही तुरट लागती, थोडीशी गोड पण राहती. तर ही खाल्ल्यानंतर तुम्हाला हमखास पाणी प्यावं लागतं. तर त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या एरियामध्ये दिसली तर नक्की खा.